नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. वेळ आहे 2 तास आणि मार्क्स आहेत 40. इयत्ता 10वीची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. SSC बोर्डच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता नुकतंच 20 तारखेपासून तुमचे पेपर सुरू होतील, ते सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हे पहा, सर्वप्रथम तुम्हाला नोट्स असणार आहेत. काही नोट दिलेली तुम्हाला बेसिक इन्स्ट्रक्शन असतात, या आपण नेहमीच रीड करतो. आपण पुढे पाहूया. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 विचारले असणार आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन. 5 गुणांसाठी 5 प्रश्न असतात. इथे तुम्हाला ऑप्शन नाही आहे, any 1 any 2. तुम्हाला कंपल्सरी हे करायचेच असतात. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण ओळीमध्ये उत्तर लिहून बी हा सिलेक्ट करून हे उत्तरामध्ये लिहिलं जशाच तसं तर तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात. किंवा यापुढे फक्त ॲरो टाका, 1 नंबर ऑप्शन टाका. ए मधील हा पहिला आहे आणि हा ग्रुप 16 असं जरी लिहिलं तरी तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात. परंतु ऑप्शन बी ग्रुप 16 हे संपूर्ण उत्तर लिहिणं गरजेचं आहे. फक्त बी ऑप्शन लिहिला तरी ते ग्राह्य धरलं जात नाही, म्हणून समोरचं वर्डसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. बरेच मुलं काय करतात, आता इथे आहे द रिएक्शन विच आयन्स द रेक्टँगल्स अँड द एक्सचेंज ऑफ द पार्टिसिपेंट्स प्रिसिपिटेट ऑफ द कॉल्ड एज डॅश डॅश. कोणती रिॲक्शन बोलतात, वट एव्हर जे असेल ती डबल असेल, कॉम्बिनेशन असेल, डिकम्पोज असेल. मी उत्तर दिलं नाही आहे, जस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगण्यासाठी सांगते. तर जो ऑप्शन आहे तो विथ ऑप्शन ABCD सहित लिहा. फक्त कॉम्बिनेशन हा वर्ड लिहू नका किंवा फक्त ए हा वर्ड लिहू नका. संपूर्ण ओळ जी असते ती सिलेक्ट करून लिहा. बोर्डाचा हा एक नवीन नियम आहे की कुठेही तुम्हाला खाडाखोड आणि ओव्हरराईट असेल तर मार्क्स दिले जात नाही. त्यामुळे ह्या ऑप्शनला जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला कुठेही ओव्हररायटिंग करायचं नाही आहे. जर झालं असेल तर सरळ काट मारा आणि नवीन पानावर नवीन सुरुवात करा. संपूर्ण प्रश्न नवीन पानावरती सुरुवात करा. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1A, 1B, क्वेश्चन नंबर 2 हे जे प्रश्न असतात ते नवीन पानावरती सुरुवात केल्यावरती अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि प्रभावी असं तुमचं इम्प्रेशन पडतं. पेपर छान दिसतो आणि मार्क्ससुद्धा चांगले दिले जातात. स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. अ रेड ऑफ रिएक्शन टेक प्लेस ड्युरिंग द सेल्युलर रिस्पिरेशन. पूर्ण वाक्य लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला इथं फक्त ॲरो दाखवून किंवा ॲन्सर करून तुम्ही याचं उत्तर लिहिलं तरी चालेल. सगळे क्वेश्चन सोडवणं कंपल्सरी आहे, कारण इथे तुम्हाला एनी 1 चॉईस नाही आहे. तुम्हाला सगळे प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. मॅच द फॉलोइंग आहे. नेम ऑफ द बिहेव ऑफ द ऑटर बिटवीन द टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस. याचं उत्तर तुम्हाला मोठ्या याच्यामध्ये लिहायचं आहे. 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स आहे. इथे सुद्धा 2 ते 3 ओळीमध्ये उत्तर आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 2A हा नेहमीच तुम्हाला गिव्ह द सायंटिफिक रिझन यासाठीच असतो. हा प्रश्न सर्वांनी चांगली तयारी करा, कारण की पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये आपण मोजले होते. आय थिंक आता विसरली मी, परंतु तुम्ही 41 आणि 23 असे काहीतरी आपले सगळे गिव्ह द सायंटिफिक रिझन आहेत. तर हे 4 गुणांसाठी असतात. हा प्रश्न तुम्हाला सर्वांना माहीत आहे की गिव्ह द सायंटिफिक रिझन हा प्रश्न येतो, म्हणून चांगली तयारी करून ठेवा. इथे तुमचे मार्क जाता कामा नयेत. तुमचा सर्वांचा अभ्यास झालाच असेल, नसेल झाला तर काही एक छोटी ट्रिक सांगते. सर्वात शेवटचे 2 लेसन जे आहेत, मॅथमॅटिक्स सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2, या दोन्हीसाठी एकच ट्रिक्स आहे. शेवटचे दोनही चॅप्टर जे आहेत ते पूर्ण पाठांतरणच करून ठेवा, कारण त्यातील जास्तीत जास्त प्रश्न पडलेले असतात. ज्या धड्याला जास्त वेटेज आहे त्यावरती अधिक भर द्या, जेणेकरून तुम्हाला त्याचे गुण जास्त मिळतील. किंवा तुम्हाला ते नसेल जमत तर त्यापैकी सोपे जे लेसन आहे ते सिलेक्ट करा आणि त्यापैकी चांगला अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स पासिंगसाठी पडतील. आता हा प्रश्न झाला ज्यांचे मार्क्स अभ्यास कमी झाला आहे त्यांच्यासाठी, कारण ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. 40 आउट ऑफ 40 ते मिळू शकतात. इथे तुम्हाला नो लिमिट आहे, कारण की हा काही तुमचा लँग्वेजचा प्रश्न नाही आहे किंवा लँग्वेजचा क्वेश्चन पेपर नाही की तुमचं ग्रॅमॅटिकल मिस्टेक निघतील म्हणून. इथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. सायन्स आणि मॅथमॅटिक्समध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक करेक्शन इथे निघत नाहीत. प्रश्न हा एकच आहे की ज्या मुलांचा अभ्यास झालेला नाही आहे किंवा ज्यांना अजूनही मनामध्ये फार भीती आहे किंवा वर्षभर काही कारणास्तव त्यांच्या काही अडचणी असतील तरीही अजूनही वेळ गेलेली नाही, भरपूर वेळ आहे. तुम्ही फक्त 50% लेसनचा चांगला सराव करा. 50% मार्क्स आरामात मिळतील. फ्लेमिंगोज लेफ्ट हँड अँड राईट हँड रूल्स पाठांतरण करा. न्यूटन्स लॉ, त्याची विथ फिगर हे सगळं करून ठेवा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला 7 ऑप्शन दिलेले आहेत. एनी 5 सोडवायचे आहेत. त्यामध्ये फक्त तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स आहेत. 8 क्वेश्चन दिले आहेत क्वेश्चन नंबर 3 मध्ये. एनी 5 आहेत. कम्प्लीट द फॉलोइंग.
सॅटेलाइट हा चार्ट बऱ्याच वेळा पडलेला आहे, त्यामुळे तुम्ही लास्टचा मी जी बोलली तो क्वेश्चन तुम्हाला चॅप्टर करायचाच आहे. स्पेस मिशन, टाइप्स ऑफ सॅटेलाइट, फंक्शन ऑफ सॅटेलाइट अँड द नेम ऑफ इंडियन सॅटेलाइट सिरीज अँड देअर लॉन्च व्हेकल. ते कोणत्या व्हेकलमध्ये लॉन्च करतात आणि कोणते इंडियन सॅटेलाइटची सिरीज आहे, INS वगैरे ते लिहायचं आहे तुम्हाला. टाइप्स ऑफ सॅटेलाइट, इथे जसं आहे वेदर सॅटेलाइट, त्याचं कार्य लिहायचं आपल्याला 1 मार्क्समध्ये आणि त्याचं व्हेकल लॉन्च लिहायचं आहे. ओके, तर हा चार्ट सर्वांनी कंपल्सरी करायचा आहे, येऊ शकतो स्पेस मिशन या चॅप्टरमधील. ॲन्सर द फॉलोइंग, यामध्ये तुम्हाला 5 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, यामध्ये ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ ह्युमन आईज. डोळ्यांची रचना तुम्हाला काढायची विथ लेबल, म्हणजे नावासहित. छान नसेल त्याला दुसरा एक ऑप्शन 4 दिलेले आहेत, 2 दिलेले आहेत. राईट द मिनिमम डिस्टन्स रिस्ट्रिक्ट द विजन ऑफ नॉर्मल ह्युमन आईज. कोणतं डिस्टन्स आपल्या नॉर्मल डोळ्यांसाठी योग्य आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. नेम ऑफ द कॅपॅसिटी ऑफ आय लेन्स अँड चेंज द फोकल लेंथ पर नीड. थर्ड आहे नेम ऑफ द डिफेक्ट ऑफ आय विजन अँड द फोकसिंग पॉवर ऑफ आय लेन्स डिक्रीजिंग विथ एजनुसार आपल्या डोळ्यांची कमकुवतता जाणवते. तर हे 4ही तुम्हाला प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आकृतीला 2 मार्क असणारे, तर बाकींना 1-1 मार्क असणारे, असा झाला हा 5 मार्कांचा प्रश्न. त्यासाठी दुसरा सेकंड ऑप्शन तुम्हाला विचारलं आहे, 1 आणि 2 दोन्हीपैकी कुठलाही सोडू शकता तुम्ही एनी वनमध्ये. ॲटॉमिक नंबर ऑफ द क्लोरीन इज 17. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे इथे. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. म्हणजे जसं KLMN ह्या ज्या ऑर्बिट आहेत, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 7. बरोबर, म्हणजे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार आहे 1, कारण 1 इलेक्ट्रॉन आपण सहजासहजी चित्रांना देऊ शकतो. शक्यतो क्लोरीन हा सोडियमशीच रिॲक्शन करतो. सोडियमचं सुद्धा आहे 281 अशी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. द नेक्स्ट आहे व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स व्हॅलेन्स सेल ऑफ द क्लोरीन. व्हॅलेन्स 1. आउटरमोस्ट सेलमध्ये फक्त 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला 1 कमी पडतो आहे, म्हणून व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपला किती आहे 7. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द क्लोरीन Cl2. नेम ऑफ द टाइप ऑफ बॉन्ड फॉर्मेशन ऑफ द क्लोरीन मॉलिक्यूल कोव्हॅलेंट बॉन्ड. ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द क्लोरीन मॉलिक्यूल. डॉट स्ट्रक्चर तुम्हाला अशा पद्धतीने काढायचं आहे. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पहा, संपूर्ण विषयाच्या इयत्ता 9वी 10वी आणि 10वीच्या SSC बोर्डच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील. जास्तीत जास्त सराव करा. बेस्ट ऑफ लक, बाय, सी यू.